नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया चार बाजूने अडकलेली कोंडी झालेली चिचुंद्री ही महिपच्या भाषेतली खरी सिद्ध ठरलेली आहे. कारण की आता काही झालं तरीही अश्विन जो तिचा मोठा सपोर्ट होता, तो सपोर्टही आता अर्जुन साहिली हे तिच्याकडून काढून घेणार आहे. आणि प्रिया ही खोट बोलतीये म्हणजे जे सगळं काही तीच चालू म्हणजेच मैत्रिणी बरोबर भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं, जुन्या मैत्रिणींच गेट टुगेदर, या सगळ्या गोष्टी कशा खोट्या आहेत याच गोष्टी आता सायली आणि अर्जुन या अश्विन समोर आणणार आहेत. हो, जी प्रियाची मैत्रीण आहे, जुनी मैत्रीण सानिका, ती मैत्रीण स्वतः येऊन आता घरच्या समोर कबुली देणार आहे की प्रिया तिला हल्ली भेटलीच नाही किंवा कोणत्याच प्रकारची पार्टी झाली नाही. त्यामुळे आता अश्विन चांगलंच प्रियास थोबाड फोडताना आपल्याला दिसणार आहे. तर हे सगळं साहिली कसं करणार हे आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली आणि अर्जुन यांना प्रियावर खूप मोठा संशय आलेला आहे. कारण अश्विनसाठी इतकी मोठी, अश्विनने तीच यासाठी इतकी मोठी ट्रिप प्लॅन करूनही प्रियाने जाण्यास नकार दिला. म्हणजे इतकं कोणतं तिचं महत्वाचं काम आहे याचा प्रश्न अर्जुन आणि सायली यांना पडलाय. त्यामुळे सायली विचार करते की अर्जुन सर, मला असं वाटते ना की नक्कीच प्रियाचा कुठल्या तरी गडबडीमध्ये हात आहे. ज्या प्रकारे आपल्याला सुमन काकूने सांगितले की नागराज काका आणि महिप यांच काहीतरी कनेक्शन असू शकते, त्याप्रमाणेच कदाचित जर प्रियाचंही यांच्याशी काही ताळमेळ असेल तर. त्यामुळे मला असं वाटते की आपण सुरुवातीला या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे की नक्की चाललंय काय, म्हणजेच नागराज काका या बाबतीत काय करतायत आणि त्यावर प्रियाच काही मत आहे का, किंवा प्रिया त्याच्या मागे आहे का, या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे असं आता ते विचार करत असतात. त्याच वेळेला मग सायली म्हणते की जी मैत्रीण जिच्याबरोबर तिने गेट टुगेदर केलं असं सांगितलं, म्हणजेच त्याच्यापैकी एका जुन्या मैत्रिणीचा, म्हणजेच आमची जी कॉलेजची मैत्रीण होती ना, तिचा माझ्याकडे नंबर आहे. त्यामुळे जी श्रुती आहे ती मी तिच्याशी फोन करून तिच्याशी बोलून घेतोय. म्हणजे कसं सत्य काहीतरी समजेल की खरंच प्रिया तिला भेटली होती का या 2 दिवसांमध्ये. मगच आपल्याला खरं कळेल की प्रिया खोट बोलते की खरं बोलतीये. त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो की हो सायली, जर तुझ्याकडे फोन असेल तर तू प्लीज फोन लाव आणि आपण विचारून घेऊया, म्हणजे नक्की काय प्रिया वागते या सगळ्या का अंदाज आपल्याला येईल. त्यामुळे मग सायली ही तिला फोन लावते आणि फोन लावल्यानंतर म्हणते की श्रुती, मी साहिली बोलत आहे. म्हणजे आपण कॉलेजमध्ये एकत्र होतो ना, म्हणजे प्रिया आपली मैत्रीण, आपण सगळे कॉलेजमध्ये एकत्र होतो असं ती सांगते. त्यावेळेला आता तिथून मात्र समजतं की हो, याच दिवसानंतर भेटणं झालं. पण तुझा कसा फोन आला, म्हणजे माझी आठवण कशी आली, कित्येक दिवस तर आपण भेटलो पण नाही. तेव्हा तिला आता सायली विचारते की तुला प्रिया भेटली ना हल्ली. तेव्हा ती म्हणते की नाही, मला प्रिया आणि कोणी भेटलंही. तेव्हा इथे सायलीला धक्का बसतो आणि ती तिला भेटण्याचं ठरवते. त्याचबरोबर इथे आता प्रतिमा ही जेव्हा खोलीमध्ये येते तेव्हा खोलीमध्ये आल्यानंतर सुमन ही झोपलेली असते आणि तिला असं पाहून तिला तर प्रतिमाला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की या सुमनला झालं तरी काय असेल अशी, म्हणजे ती कधी अवे झोपत नाही. पण काय झालं, तिथे एक दुधाचा ग्लास ठेवलेला असतो. तो प्रतिमा बघते आणि म्हणते की ही दूध पिऊन कशी काय गाडगी झोपी गेली असेल. एरवी रवी तरही अशी कधीच करत नाही, म्हणूनच तिला जराशी काळजी वाटते. सुमन अजूनही उठलेली नसते. आजूबाजूला बघते तर नागराजही तिथे नसतो. मग आता मात्र प्रतिमाला भीती वाटायला लागते की नक्कीच सुमनच काही नागराज भाऊजीने केलं तर नसेल ना, कारण ती बिचारी प्रत्येक वेळेला अत्याचार सहन करत आलेली असते. मग आता काय घडावं याचा विचार तिच्या मनात येत असतो. मग प्रतिमा धावत धावत रविराज जवळ येते आणि रविराजला ती सांगते की अहो, असं घडलं आहे. म्हणजे मी सुमनच्या खोलीत गेले तर सुमन गाढ झोपली होती
आणि तिथे ती कधी अशी वागत नाही हो, म्हणजे ती गाढ कधी अशी झोपत नाही. संध्याकाळच्या या वेळेत तिने संजीच्या वेळेला काय माझ्यासोबत किचनमध्येच असते. ती त्यावर आता लगेच रविराज म्हणतो की अगं कदाचित तिला बरं वाटत नसेल, तू तिला एकदा विचार ना उठवून. तेव्हा प्रतिमा म्हणते की अहो, तुम्हाला काय वाटतं मी उठवलं नसेल का तिला? खूप वेळा उठवण्याचा प्रयत्न केला मी तिला, परंतु तरीही ती उठतच नाहीये, म्हणून मला समजत नाही की नक्की तिचं काय सुरू आहे ते. त्यावेळेला मग आता तिला रविराज म्हणतो की बरं ठीक आहे, तू बघ थोड्या वेळेने, म्हणजे तुला काय वाटते ते तू तिथे जाऊन तिला विचार, किंवा पाणी काहीतरी शिंपड चेहऱ्यावर, त्याशिवाय ती काही उठणार नाही. म्हणूनच आता प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे, मी जाऊन चेक करते. म्हणूनच आता प्रतिमा ही तिच्या चेहऱ्यावर डोळ्यावरती अगदी पाहण्याचे अपके मारते आणि त्याबरोबर लगेच सुमन उठून बसते आणि म्हणते की वहिनी. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की काय काय झालं सुमन, तुला बरं वाटत नाहीये का? ठीक आहे का तब्येत तुझी? तेव्हा सुमन म्हणते की नाही, तसं नाही वहिनी. मग त्यावर प्रतिमा विचारते की मग काय झालं, तुझी तब्येत बिघडल्यासारखी वाटते, म्हणजे काय झाले काय, तू अशी अचानक कशी काय झोपलीस? त्यावर मग लगेचच रविराज येतो आणि म्हणतो की बघ, मी सांगितलं होतं ना तुला की काहीच नसेल झालं, अग तिचा डोळा लागला असेल, बाकी काही नाही. त्यावेळेला आता प्रतिमा म्हणते की नाही हो, मलाही जरा काहीतरी वेगळंच वाटते, तुम्ही जरा थांबा. तेव्हा मग प्रतिमा तिला खोदून खोदून विचारते की मला खरखर सांग काय होतं हे सुमन. तेव्हा सुमन म्हणते की वहिनी काय झालं ते मी सांगते. ती म्हणते की हो, सगळं आता आठवून सांग की काय घडलं होतं. सुमन आता तिला सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की वहिनी, झालं असं की मी आले होते, माझ्या खोलीत आवरत होते, मी तेवढ्यातच नागराज आले आणि यांनी मला दुधाचा ग्लास दिला. मला म्हणाले की अगं तू जरा आराम कर, किती दगदग करत असतेस, त्यामुळे जरा बस आणि मग तुझ्या कामाला लाग. माझ्याशी नको बोलली नाहीस तरी चालेल, परंतु तू काळजी घे, म्हणजे तुझ्या तब्येतीला जप, असे सगळे काहीतरी लाडाने बोलले. त्यामुळे मी तो दूध, ते दुधाचा ग्लास वेस्ट नको घालवायला, म्हणूनच ते पिऊन टाकलं आणि त्यानंतर मला अचानक चक्कर आली आणि मी इथे बेडवर येऊन पडले आणि ते आत्ता जाग येते. मला तुम्ही उठवल्यानंतर खरंच खूप वेळ निघून गेली आहे. आता हे ऐकल्यावर मात्र रविराज आणि प्रतिमा यांना तर खूपच राग आलेला असतो, म्हणजे हे जे काही वागणं आहे नागराज यावरून त्याची खूप चिडचिड होत असते. तर या सगळ्यावरून आता ती ठरवते सुमन की काही झालं तर यांच्या हातून काहीही घ्यायचे नाही, कारण की हे खूप विचित्र भागायला लागले अलीकडे, यांच्या हातून काही घडू शकतं. तर रविराज म्हणतो की थांब, मी आता बघतो नागराजला कॉल करून तो कुठे आहे ते. त्यामुळे तो आता नागराजला फोन करत असतो, परंतु नागराजचा फोन काही लागत नसतो. पुन्हा तशीच अवस्था आलेली असते त्यावर. आता मग सुमन म्हणते की नाही, आता मला तोंड बंद करून बसणार नाही, म्हणजे काहीतरी मला सांगावंच लागणार, त्याशिवाय काही खरं नाहीये. तर इथे आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं की नागराजने महिप्तला आणखी आता कुठे जाऊन ठेवलेलं असणार, कारण की या सगळ्या गडबडीमध्ये महिप्त हा कुठे असेल, काय असेल, आणि जर त्याने तोंड उघडलं आणि पुन्हा जर तो निसटला तर मात्र वाट लागू शकते. याची प्रियाला धास्ती लागलेली असते. ती विचार करते की याला काय पडलं, मालदीवला जायचं म्हणे, इतक्या मोठ्या टेन्शनमध्ये असताना मी तिथे मालदीवमध्ये एन्जॉय तरी करू शकणार आहे का? त्यामुळे मी माझे प्लॅन कॅन्सल केले. बरंच झालं असं प्रिया खरं तर मनातच बोलत असते, परंतु तिला कुठे माहीत असतं की हे सगळं करणारी सायली आणि अर्जुन हे अजूनही तिच्या मागावर आहेत, म्हणजे तिचे या मागचं काय कारण आहे ते दोघ जणही शोधून काढत आहेत. त्यावेळेला आता प्रिया ही पुन्हा एकदा बाहेर निघत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर जायला बघत असते. तेवढ्यातच सायली, अर्जुन पुन्हा समोर येतात आणि प्रिया निघत असताना सायली म्हणते की काय म्हणजे मला कळत नाही, तू इतक्या कोणत्या महत्वाच्या कामासाठी निघाली आहेस? त्यावेळेला प्रिया म्हणते
की आहे माझं एक महत्वाचं काम. तुला काय करायचं सायली, असं ती विचारते. त्यावेळेला सायली म्हणते की तसं नाही म्हणजे काय ना, की मला काहीतरी काम आहे म्हणून मी तुला विचारते की तू कुठे चाललीस, मग आपण सोबतच गेलो असतो. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही, माझं जरा इथेच काम आहे, मी तुझ्यासोबत काही येऊ शकत नाही. त्यावर आता ती म्हणते की अच्छा, म्हणजे तू आपल्या मैत्रिणी म्हणजे ज्या पहिल्या मैत्रिणी होत्या कॉलेजच्या त्यांना भेटायला चालली आहेस का श्रुती किंवा सानिका तिच्याकडे? तेव्हा मग प्रिया म्हणते की हो, तिच्याकडे चाललीये मी. मग त्यानंतर लगेचच प्रिया म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का, मी निघते. त्यावर आता सायली म्हणते की हो, मला प्रॉब्लेम आहे म्हणूनच तर मी तुला थांबवलंय. तेव्हा अश्विन म्हणतो, एक मिनिट, मला समजत नाही अर्जुन दादा, हे काय चाललंय, म्हणजे तुम्ही प्रियाबरोबर असे का वागताय तेच कळत नाहीये मला. तेव्हा सायली म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्ही ना खूप भोळे आहात, त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये की नेमकं या प्रियाचं काय चाललंय ते. त्यावेळेला आता अश्विन म्हणतो की एक मिनिट, म्हणजे मला माहिती आहे की तिने मला हर्ट केले, सो तुम्ही उगीच तिच्याशी चुकीचं वागण्याची गरज नाहीये. आम्ही काही ते बघून घेऊ दोघ जण, असं अश्विन उद्धटपणे बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता सायली म्हणते की तुमचं तुम्ही काय बघणार आहात? जर ही प्रियास तुमच्याशी खोट बोलत असेल तर तुम्ही बघून तरी काय करणार आहात? त्यावेळेला आता लगेचच तो म्हणतो की म्हणजे मला कळत नाहीये, तुम्ही कशाबद्दल आणि काय बोलताय ते नेमकं काय? तन्वी, हे काय बोलतायत नेमकं, असं अश्विन रागानेच तिला विचारतो. त्यावेळेला ती म्हणते की अरे, कुठे लक्ष देतोस तू यांच्याकडे अश्विन? तुला माहिती आहे ना, प्रत्येक वेळेला या सायलीला सवयच आहे चांगल्या गोष्टीत काहीतरी आडकाठी आणायची. म्हणजे काही चांगलं सुरू असेल तर आपल्यामध्ये वाद लावायलाही काही कमी करत नाही, माहिती आहे ना. त्यामुळे मग जाऊ दे, असं म्हणून अश्विनची पुन्हा ती आता शांत बाजू घेते आणि बाजूला होते. त्यावर प्रिया बाहेर निघणार समोरूनच आता ती जी प्रिया आणि सायलीची जुनी मैत्रीण असते श्रुती, ती समोरून आलेली असते. आता तिला समोर पाहिल्यानंतर प्रियाला जबरदस्त धक्का बसतो. आता ती बघतच बसते. सायली मात्र प्रियाच्या चेहऱ्याकडे, प्रियाचा जो काही घाबरलेला चेहरा असतो तो पाहून सायली गालातच आता हसत असते. सायली विचारते की काय तू हिलाच भेटायला चालली होतीस ना, मग ही बघ, हीच तुला स्वतःला भेटायला आली. त्यावेळेला आता तिला पाहिल्यानंतर मात्र अश्विन म्हणतो की सॉरी, म्हणजे मी ओळखलं नाही तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्ही नाही ओळखत, ही आहे आमची अगोदरची मैत्रीण, म्हणजेच जुनी मैत्रीण श्रुती, आणि हिलाच इतके दिवस प्रिया भेटत होती, बरोबर ना? प्रिया असं विचारल्यावर आता प्रियाचं तोंडच बंद झालेलं असतं. अश्विन म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्ही चौघजण एकत्र होतात, म्हणजे सानिका, श्रुती, तन्वी, आणखी एक तुमची फ्रेंड, तुम्ही चौक काल फ्रेंड एकत्र होतात, बरोबर ना? म्हणजे तुम्ही लग्नालाही गेला होतात आणि काल तुम्ही मस्त पब वगैरे पण पार्टी करायला गेले होते, बरोबर ना? असं अश्विन विचारतो. तेव्हा श्रुती बघते आणि म्हणते की सॉरी, म्हणजे तुमचं काहीतरी गैरसमज होते, मी ती नव्हते, कोणीतरी दुसरी श्रुती असेल. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की नाही अगं, तू श्रुती, तुझ्याबरोबरच ती गेली होती. आता हे ऐकल्यावर ती म्हणते की नाही, मी ती नाहीच आहे, म्हणजे मी गेलेच नव्हते, कितीतरी वर्ष आमचा कॉन्टॅक्ट देखील नाहीये, म्हणजे आम्ही एकमेकींना भेटलो नाहीये. असं म्हटल्यावर आता अश्विन म्हणतो की वा, हे काय प्रकार आहे, म्हणजे तू तर आम्हाला सांगितलं तन्वी की तू यांच्याबरोबर फिरायला गेली होतीस 2 दिवस, आणि आता काय झालं, म्हणजे त्या सानिकाचं काहीतरी झालं आणि मग तुम्ही छान आईस्क्रीम पार्लरला वगैरे गेलात, इतकं सगळं काही तू आम्हाला सांगितलंस रंगवून, मग ते सगळं खोटं होतं का? त्यावर आता प्रिया लगेचच म्हणते की हो, म्हणजे अश्विन तसं नाहीये काही, ती आता सारवासारव करू लागते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अश्विन, आता तरी डोळे उघड, तुला जे काही आहे ते समोर आम्ही दाखवले, आणि आता तरी समजून जा की ही प्रिया कशी आहे ती. त्यावर सायली म्हणते की हो सॉरी चुली श्रुती, इतक्या वर्षानंतर आपण भेटतोय, खरंच
तुझ्याशी असं वागणं अपेक्षित नव्हतं. म्हणजे तुझं चांगलं मी खरं तर वेलकम स्वागत केलं पाहिजे होतं. पण काय वेगळंच काहीतरी इथे घडलं. चुली, ही जी प्रिया आहे ना, ही हे सगळं वागतीये म्हणजे तुझं नाव घेऊन ही खोट बोलतीये आमच्या अश्विन भाऊजी बरोबर. म्हणूनच तुला इथे बोलवा लागलं मला. त्यावर आता श्रुती म्हणते की हो, हे खूप चुकीचं आहे. म्हणजे प्रिया आपली चांगली मैत्रीण होती, पण इतकीही नाही की आपण इतके आता सारखे भेटू. आणि तसं बघायला गेलं तर साहिली, एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे ही प्रिया आहे ना, ती पहिल्यापासूनच थापा मारत असायची. म्हणजे कॉलेजला असायची तेव्हाही ही अशीच खोट बोलायची. परंतु तिची ही सवय आताही लग्न झाल्यानंतर ही गेलेली नाही. हे पाहून तर मला जबरदस्त असा धक्का बसतोय. म्हणजे ठीक आहे, मी या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल पाहिलं. हे सुभेदार कुटुंब खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे जो प्रियाचा हजबंड आहे, जे तिने सोशल मीडियावर सगळं काही टाकते, पोस्ट करते, त्यावरून तरी माझ्या लक्षात आलं की हिचा मिस्टर म्हणजे हिचा जो नवरा आहे तो हजबंड डॉक्टर आहे. मग ही अजूनही अशीच का वागते? प्रिया, हे योग्य नाही. प्रिया म्हणते की हॅलो, तू कोण मला सांगणारी? तू मला काही बोलून दाखवू नकोस, समजलं? चल निघ इथून. आणि मी तुला ओळखत नाही. तू माझी दुसरीच कोणीतरी मैत्रीण आहे. शुद्धी, तिच्याबद्दल मी बोलते. तेव्हा आता अश्विन मात्र चिडतो. तो म्हणतो की बस कर प्रिया, किती आणखी खोट बोलणार आहेस तू? म्हणजे आता तुझी इथे समोरासमोर चोरी पकडली गेली. तू सरळ समोरून सांगतेस की या मैत्रिणी बरोबर तू होतीस आणि आता लगेचच तिला हक लावून लावतेस आणि तिला म्हणतेस की इथून नेक. म्हणून हे काही कळत नाहीये मला तुझं. म्हणजे हे वागणं अगदी विचित्र आहे तुझं. ते असं म्हटल्यानंतर आता लगेचच अर्जुन म्हणतो की नशीब आता तरी. अश्विन, तुला समजलं की आम्ही तुला काय बोलण्या आणण्याचा प्रयत्न करत होतो? ही प्रिया आहे, ही कधीही खरं वागू शकत नाही. ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव की कितीही वेळा तू तिला काही खरं सांगायला बघितलं तरीही ती तुझ्यासोबत खरं वागणार नाही. कारण की तिचं ते नेचरच आहे आणि नेचर कोणीही कोणाच बदलू शकत नाही. मी आणि सायलीने नशीब या गोष्टीचा विचार केला आणि मालदीवची ट्रिप ही का कॅन्सल करू शकते या गोष्टीचा विचार केला. तेव्हा जाऊन आम्हाला हे सत्य समजलं. सायलीनेच कॉन्टॅक्ट केला या मैत्रिणीला. त्यावर आता श्रुती म्हणते की बरं सायली, ठीक आहे, मी निघते. आणि मग आता सायली तिला थांबवत असते, परंतु ती म्हणते की आपण नंतर कधीतरी भेटूया. आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता मात्र अश्विन बोलतो की मग मला खरं खरं सांग प्रिया, तू होतीस कुठे 2 दिवस? सांग मला नक्की. असं काही प्रकरण आहे का जे तू माझ्यापासून लपवतीयस? असं काही आहे जे तुला मला सांगायचं नाहीये? तुझं दुसरा कोणाला वगैरे कोणी मित्र आहे त्याच्याबरोबर तू होतीस का त्यावेळेला? आता प्रिया गप्पच बसते. ती म्हणते की नाही अश्विन, असं काहीही नाहीये. मग तो विचारतो की खरं खरं सांग, कुठे होतीस तू ते? हा, आता ती म्हणते की पुन्हा हे काहीतरी फोन चेक करणार किंवा माहीत करणार, त्यापेक्षा ती खरंच सांगून टाकते की मी नागराज काकांबरोबर होती. आता हे ऐकल्यावर सायलीचा आणि अर्जुनचा संशय खरा ठरलेला असतो. मग ते दोघेही विचारतात, अर्जुन, सायली, की नागराज त्यांच्याबरोबर का होतीस तू? आणि तेही त्यांच्या घरातून गायब आहेत. आता अश्विनला अर्जुन सांगतो की हे बघ, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अश्विन, नागराज काकाही त्याच्या घरी व्यवस्थित जात नाहीयेत. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यांच्या घरातही. त्यावरून खूप मोठे इश्यूज आहेत आणि सीनियरही त्यांना अक्षरशः वैतागलाय. त्यामुळे नक्की हे काय प्रकरण आहे ना, याच्या मुळाशी गेलं पाहिजे. हे नागराज काकाही तन्वी हे कुठे जातात ना, या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे. त्यावर आता अश्विन विचारतो की खरखर सांग, नक्की काय प्रकार आहे का? कशासाठी करतेस तू हे सगळं? आणि नागराज काका आणि तू कुठे जातायत ते मला सांग. मग आता लगेचच पुढे सायली म्हणते की मला सांग, अजूनही महिपशी काही संबंध आहे का? म्हणजे हे सगळं महिप्त वगैरे करतोय आणि त्याला तुम्ही साथ देताय, त्याला लपवताय, असं तर काही नाहीये ना? तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. प्रिया म्हणते की 1 मिनिट प्लीज,
तू काही बोलू नको नसते. आरोप माझ्यावर लावायचे नाहीत असायली प्रत्येक वेळेला. तुझ आरोप बरोबर असेल असं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो बरोबर असेल असं नाही, परंतु कितीतरी पर्सेंटने तो खरा असतो हे खरं आहे. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, जर तुझ्या आणि नागराज काका या दोघांच्याही महिप्तशाच्या गायब होण्यामागे काहीही हात असला तरीही मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. लक्षात ठेव. तर आता इथे अश्विनच्या मनातूनही प्रिया पूर्णपणे उतरून गेलेली असते, कारण खोट बोलून तिने ट्रिप तर कॅन्सल केलेली असते, परंतु ती तिच्या मैत्रिणीबद्दल आणि अजून अशा कित्येक गोष्टी अश्विनपासून लपवून ज्या काही करत असते आणि महिप्त आणि नागराजला त्या सगळ्या गोष्टींमध्ये साथ देत असते. आणि 22 वर्षाच्या अपघातामध्ये 22 वर्षापूर्वी जो काही अपघात झाला त्यामध्ये तिचे आई वडीलच इन्व्हॉल्व असतानाही कशा प्रकारे आणि काही महिप्त आणि नागराजला साथ देते ही गोष्ट आता अर्जुन आणि सायली यांना समजत नसतं. नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे ते आता कळायला मार्ग नसतो. प्रिया आता अश्विनची माफी मागते, परंतु तो तिला अजिबातच माफ करायला तयार नसतो, कारण की किती काही झालं तरीही प्रिया तू जे काही वागली ना त्याला आता माफी नाही असं म्हणून आता अश्विन तिला बाजूला झिडकारून टाकतो आणि तिच्या कानाखाली वाजवतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.